आज 100 रुपयामध्ये 5 किलो भाजी मिळते, पण काही वर्षांनी त्याच पैशात 2 किलो ही मिळाली नाही तर यालाच म्हणतात इन्फ्लेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर इन्फ्लेशन म्हणजे पैशाची ताकद कमी होणं. म्हणजे तुमच्याकडे तेवढेच पैसे आहेत पण त्यात मिळणारं सामान कमी होत जातं. उदाहरणार्थ गेल्या काही वर्षामध्ये दूध, पेट्रोल, घर भाडं सगळं महाग झालं ना, कारण पैशाच्या बदल्यामध्ये कमी वस्तू मिळतात. हेच इन्फ्लेशन. आणि गंमत अशी आहे की पगार वाढला तरी खर्च मात्र इन्फ्लेशनमुळे आणखी जलद वाढतो. म्हणूनच फक्त बँकेमध्ये पैसे ठेवणं पुरेसे नाही. इन्फ्लेशन पेक्षा जास्त परतावा देणारी गुंतवणूक करावी लागते, नाहीतर पैसा तुमच्यासाठी काम करणार नाही. उलट तो दिवसेंदिवस घासला जाईल. आर्थिक अंधारामध्ये जगायचं का ज्ञानामध्ये पुढे जायचं, निवड तुमची आहे. अशाच उपयुक्त आणि सोप्या आर्थिक माहितीसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.